शेतकरी मित्रांनो बघू शकतात आपल्या कांद्याचं शेवटचं पाणी झालेलं आहे. बरेचशा शेतकरी मित्रांचं बी पाणी शेवटचं झालेलं आहे आणि शेवटचं पाणी चालू आहे. तर आपल्याला एक शेवटची लास्ट फवारणी करायची. आता तुम्ही बघू शकता आपली ही 25 डिसेंबरची लागवड आहे आणि अशी कांद्याची साईज झाली आणि आपण 11 एकर क्षेत्रामध्ये ऊसाच्या आंतरपीक म्हणून कांद्याचं घेतलं होतं. तुम्ही बघू शकता आता ऊस बी एकदम छान असं डेव्हलप झालाय आणि कांदे बी आपली सक्सेस झाली. आता ही पात एकदम अशी कडक आहे अजून आणि पात मुरण्यासाठी म्हणजे आपली उत्पन्नामध्ये 20 ते 25% वाढ होण्यासाठी आपल्याला शेवटची फवारणी करायची. त्यामध्ये आपल्याला पीजीआरचा वापर करायचा आहे. त्या पीजीआर मध्ये आपण लिओसिनचा वापर करणार आहे. लिओसिन मध्ये क्लोरोमेट क्लोराईड 50% एसएल हा पीजीआरचा एकदम स्ट्रॉंग असा घटक आहे. येणार का आता आपण तिची फवारणी केल्यानंतर आपली जी पातवर हिरवीगार आहे ती खाली उतरणार आहे आणि 20 ते 25% कांद्याच्या साईज मध्ये वाढ होणार आहे. आणि त्यामध्ये आपल्याला बोरांचा वापर करायचा मित्रांनो. बोरांचा वापर करण्याचा फायदा म्हणजे येणार का जे आपण कांदे काढणारे कांद्याचा कलर चकाकी आणि जे साईडने क्रॅक जे कांदे जातात किंवा फुटतात ते कांदे सुद्धा फुटण्यावर नियंत्रण बोरान मिळवणार मित्रांनो. आणि त्यामध्ये आपल्याला विद्राव्य खतचा वापर करीत असताना आपल्याला 05234 वापरायचे. 05234चा आपल्याला फायदा असा होणार की आपल्या कांद्याच्या उत्पन्नामध्ये निश्चितच 20 ते 25% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ झाली पाहायला भेटणार आहे. कांद्याचा गट्टा हा स्ट्रॉंग बांधणारी पाती खाली उतरणारी अशा तिन्हीचं कॉम्बिनेशन करून तुम्ही सुद्धा ही फवारणी करा. निश्चित तुम्हाला येणाऱ्या काळात 20 ते 25% कांद्याच्या साईज मध्ये बदल झाला पाहायला भेटणार. 05234 मारित असताना 05234 हे 20 लिटरच्या पंपाला 20 लिटरच्या पंपाला 100 ग्रॅम लिओसिन हे 20 लिटरच्या पंपाला 30 ml आणि बोरॉन हे 20 लिटरच्या पंपाला 20 ग्रॅम 20 ते 25 ग्रॅम वापरू शकता. अशा पद्धतीने संयुक्त मिश्रण करून फवारणी करायची दाटाशी. निश्चितच आपल्या कांद्यामध्ये 20 ते 25% उत्पन्न हे तुमच्या सुद्धा कांद्यात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला भेटणार.